नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. 100-1 किलोची बाई असेल ती, व्यवस्थित खाऊन पिऊन, घर चांगलं सगळे. पण प्रॉब्लेम काय, फॅमिलीमध्ये क्लॅशेस, नवऱ्या बायकोमध्ये वादविवाद. नवरा आपलंच खरं करतोय, मुलींवरती दादागिरी. म्हणजे त्यांना समजून घेण्याचा हा प्रकारच नव्हता त्या माणसाकडे, नाहीच आहे. हां, पण त्या बाईच्या मग डोक्यामध्ये राहिलं किंवा आहे, तर ती तिच्यामध्ये आता आहे एक गोष्ट, मल्टिपल डिसऑर्डरचा, पर्सनॅलिटीचा दाबून दाबून ना मग ती बाहेर काढते. आता मला घेऊन गेले, बाबा असंच आहे बघा, तिच्या अंगामध्ये अचानकमध्ये कोणतरी येते, बघूया कोण येते. आता असेल तर मी मंत्र केल्यावर ती सवालच नाही येणार, अंगामध्ये यायलाच पाहिजे. कोण यायलाच तयार नाही, बोलो कोणच नाही. त्यांना सांगितलं, माणसं जे मला घेऊन गेलेले त्यांना मी सांगितलं, बाबा कोण नाही सर, याच्यावरती कोणच नाही, हिला फक्त मानसिक आहे, हिच्या डोक्यामध्ये नवऱ्याच्या याच्यामध्ये, आणि तिच्यामध्ये हा एक त्रास आहे तिला, मल्टिपल याचा पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा. तुम्ही त्याच्या इलाज करत येता, विषय संपवून टाका. अच्छा ठीक आहे बोलू, जाऊया. निघालो ना, जसं मी उठलो जायला तसे तिच्या अंगामध्ये चालू झालं, अगदी नाही खेचत ना चालू झाले. आणि मला माहिती आहे काय आहे ते, मी आपला बसलो, गपचूप बसलो ना, आता खेळून दे जेवढं खेळायचं. सरांना बोलून त्यांना सांगितलं, जा तुम्ही जा आणि पकडा तिला, शांत करा. म्हणजे तिकडे जाऊन बसून नवऱ्याला सांगितलं, तू पण जा पकड. आता दोघंही जायला तयार नाही, मारेल मला. अरे काय नाही करणार, तुम्ही जा आणि प्रेमात तिच्याशी बोला व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जे आलंय ना, आपण काढूया त्याला बाहेर, असं शेवटी काय करणं सांगायला लागणार ना, काढूया त्याला बाहेर, काढूया करून गेले लोक, दोघं गेले. नवऱ्याला तिने ना गळात दाबलेला अक्षरशः. शेवटी राग आहे ना, तो कसाही करून तिला बाहेर काढायचा, तिने गळात दाबला. हा मारायचं म्हणजे हा याला अंगामध्ये माझ्या आलाय, त्याला घेऊनच जाते आज, काय करू नाही. कसा तरी मग धावत गेलो, मी सोडवला त्याला, काहीच नाही केलं साहेब. मी मॅडे विभूती होती, ती तिच्या डोक्याला लावली, तर ती नाचायला लागली, डिस्को करायला लागली. ती आपण पिक्चरमध्ये बघतो नाही काय, लावल्यावरती तसं करत. नॉर्मली विभूती लावल्यावरती जर तुमच्या अंगात असेल ती पटकन निघून जाणार, थांबणारच नाही, शांत होणार लगेच. ही डिस्को करायला लागली, तिकडे अशी वाकडी तिकडे काय होते, त्रास जसं तिला जळते असं, म्हणजे पिक्चर सारखी. मग तिला उचललं, बेडरूममध्ये ठेवली. सरांना ज्या जोडीला त्यांना सांगितलं बाजूला घेऊन, नवऱ्याला नाही सांगितलं तिच्या, त्यांना सांगितलं बघा हिच्यावरती काहीच नाही आहे, आता ही जी विभूती लावली ना, ही खूप पॉवरफुल आहे, याच्याने पटकन शांत झाली असते. पण ही शांत नाही झाली, ही अजून नाटक करायला लागली. तुम्ही समजा या गोष्टीचा, तिला डॉक्टरची गरज आहे, माझी नाही. तिला डॉक्टरकडे घेऊन जा, तिला पाहिजे तर सायकॅट्रिस्टकडे घेऊन जा. तिकडे ही जी सगळी जेवढी भूत आहेत नाही जंगात, सगळी बाहेर येतील तिकडे तिच्यासमोर. एखादा सायकॅट्रिस्ट आहे ना, तो जो तिच्यावर सेशन घेईल, तो सगळी बाहेर येतील. नाही लेकिन आपको समझ में आता है, इसमें है कुछ तो भी है, कुछ तो. अरे बोलो काहीच नाही, शेवटी मुलगी ना त्याची, त्या माणसाची, कुछ तो भी है करत नाही. कुछ नाही आहे सर, खाली इसको तुम्ही फक्त हिला डॉक्टरकडे घेऊन जा, तिचा सगळा इलाज होईल. आणि नवऱ्याला सांगा की तू व्यवस्थित वाग. तो आजपर्यंत माणूस त्याच्याशी व्यवस्थित वागत नाही, आजपर्यंत तसंच आहे त्याचं, म्हणजे मीच खरं आहे. त्याच्यामुळे त्यांनी दोन्ही मुलींचे आयुष्य खराब केले, बायकोचं आयुष्य खराब केलं. ती आजपर्यंत तिला तो त्रास आहेच. मग शेवटी आम्हाला काय करायला लागलं, त्याचं त्या डोक्यातून काढायला. नारळ घेतला, त्यावरती धागा घ्या बांधला, काहीच नाही. असं घरावरून फिरव, तिच्यावरून फिरवला, तुला ते एकदम पाण्यात सोडून द्यायचं, सगळं निघून गेलं. आणि तेव्हापासून ते सगळं निघून गेलं. म्हणजे ते एकदम शांत, आता नॉर्मल आहे. पण ते झटके येतात कधी कधी, नाही असं नाही, पण त्या इंटेन्समध्ये नाहीत किंवा आता अंगातच आलंय माझ्या, हे नाही. पण ती आजारी पडते, अगदी ओव्हरलोड झाला आणि ती आजारी पडते. त्यांना मी सांगितलं, अरे हिला डॉक्टरकडेच, हिचा इलाज फक्त डॉक्टर करू शकतो, बाकी कोण नाही. तुम्ही तांत्रिक करत बसताना लुटणार तुम्हाला, बाकी काय नाही करणार. डॉक्टरकडे घेऊन जा, व्यवस्थित तिचा इलाज करा, विषय संपवणार. तुम्ही एक संभाजीनगरची पण एक केस बोलव. संभाजीनगरची केस म्हणजे माझ्या बहिणीचीच आहे. अच्छा. हा, केस म्हणजे केस नाही सांगू शकत, फॅमिलीचाच मॅटर बघा आमच्या. ती गेलेली, आमचे कुळाचे जे गुरु आहेत ना, त्यांच्याकडे, आमचे संभाजीनगरला आमचं कुलदेवी तिकडेच आहे, तर त्याचे गुरु आहेत आमचे. ते मार्गदर्शन आम्हाला करतात आजही. मग त्यांच्याकडे ती गेलेली, काहीतरी पर्सनल हे करायला, माझी कझिन बाई. मी घरी, तीच गेलेली, तिचा नवरा, ती फॅमिली कंप्लीट गेलेली. अंबरनाथला राहते ती. गेली तिकडे, सगळं विचारलं, विचारपूस केली, सगळं काय केलं. कसं आहे माहिती आहे, माझ्या घरचा इलाज मी नाही करू शकत. अच्छा. कारण इमोशन्समध्ये येतात, तर मी काहीच नाही करू शकत. मग आम्ही त्यांच्याकडेच जातो काही असेल तर. ती गेली, त्यांच्याकडे विचारपूस वगैरे केली. मग त्यांनी सांगितलं, यांनी केलं, त्यांनी केलं, हे सगळे झालं. म्हणजे तिच्या नवऱ्याच्या साईडच्या काहीतरी गडबड होती, त्या आजीनी, कोणी तिच्या नवऱ्याच्या आजीनी काहीतरी केलेलं. तर तिला जाम त्रास, डोळ्याला त्रास आहे. ती अचानक फुगली आहे बाई चांगली.
तिकडे ती बोलते, ते लोक जसे असे ते गुरुजी सगळं सांगतायत त्यांना असं असं झालं असं. आणि तिच्या घरी अंबरनाथवरून बाजूवालीचा फोन आला की भाई तुझ्या घरी घंटी वाजवतोय कोणतरी कंटिन्यू, जर कोण आहे का घरी. ते बोलली कोणच नाही तिकडे, तू जाऊन बघ, काहीतरी शॉर्ट सर्किट झालं असेल. ही बाई गेली, चावी घेतली, तिने दरवाजा उघडला, मेन स्विच बघितला, मेन स्विच बंद, खालचा स्विच बंद, मतलब मेन तो DP मध्ये मीटरच्या इकडे तो बंद, आणि घरची घंटी कंटिन्यू टांग 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 करते, कंटिन्यू वाजते. म्हणजे काहीच नाही, त्या इलेक्ट्रिसिटी नाही, काय नाही, तरी पण ती आपली वाजते. आणि काय त्याची म्युझिकवाली बेल होती, म्हणजे कुठली ती सेल लावतात ना त्याच्यामध्ये, ती सेल पण काढून ठेवलेले, सेल पण नाही त्याच्यावर, आणि तरी पण ती आपली म्युझिक देते कंटिन्यू. तिने फोन करून तिला सांगितलं असं असं मॅटर झालं. तर ते गुरुजींनी पटकन बोलले आता या ज्या वस्तू तुझ्या अंगावरती आल्यात ना त्या तिकडे आहेत, म्हणजे तिकडून सगळा खेळ चालला, म्हणजे घरामध्ये काहीतरी कोणीतरी ठेवलेलं आहे. मग त्यांनी जागा सांगितली अक्षरशः, कपाटामध्ये कुठे काय ठेवलंय काय नाही ठेवलं, ते सगळं शेवटी त्यांनी काढलं, त्या मैत्रिणीनं सांगून काढलं, तू जा तिकडे, हिंमत करून जा, काही होणार नाही तुला. काढलं तिने ती वस्तू तिकडून, पुडी होती एवढीशी, त्याच्यामध्ये काय होतं ते कोणाच नाही माहिती. काढलं, तिला सांगितलं पाण्यामध्ये सोड. आणि जेव्हा तिने घराच्या बाहेर आली तेव्हा बेलवाजाची बंद झाली. हा एक एक्सपिरियन्स. तिने मला फोन केला, असं असं झालंय बाबा, काय करायचं. तुला मी काहीच नाही करू शकत ह्याच्यामध्ये माझा हेच नाही, तू जे आहे ते गुरुजी त्यांनाच सांग काय सांगायचं. शेवटी त्यामध्ये त्यांनी क्लिअर केलं व्यवस्थित. मग पूजा बिजा घालायला लावली. त्याच्यानंतर ती आत्ता हळूहळू थोडी थोडी बरी होते. तिचा डोळा अचानक म्हणजे मोतीबिंदू पण नाही तिला, काहीच नाही, पण डोळा तिचा एक सफेद पडलाय. आता हळूहळू नॉर्मल होतं, बेटर होतं. कारण हे पण असतं ना की हे एनर्जीज काय बोलतात, हे एंटिटी जनरली एनर्जी थ्रू बोलतात, लाईट झालं किंवा काय झालं, म्हणून खूप ठिकाणी ते फ्लिकर वगैरे पण होतं. डेंजर गोष्ट आहे. आता पण आता आपण थोडं वळूया तिकडून भूतांच्या यातून. मी बघतोय की तुम्ही त्रिशूलचा टॅटू काढलाय, तर तुम्ही स्पिरिच्युअल ही भरपूर आहात. खूप तर तुम्हाला असे स्पिरिच्युअल अनुभव काय आलेत? कारण तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, तुम्ही जेव्हा असे केसेस सॉल्व्ह करता किंवा तेव्हा असं देवाचं साथ पाहिजेच असतं, तर तुम्हाला त्याचे अनुभव काय आलेत? देवाचे अनुभव म्हणजे माझा सगळ्यात मोठा अनुभव अगर तुम्हाला बघायला गेला होता तो उज्जैनला. हा, माझं ते आराध्य दैवत पण आहे, माझे ते गुरु पण आहेत. त्यांच्याशिवाय माझं पानच हलत नाही तुम्हाला सांगायला गेलं तर. कारण सकाळी उठलो तर पहिल्या सगळ्यात वेळा त्यांचं नाव, त्याच्याशिवाय काहीच नाही. महाकाल म्हणजे माय बाप सगळेच माझ्यासाठी. ते जर बोलले उठ तर उठायचं, बसायचं, तो हिशोब. मी गुरुदीक्षा पण तिकडेच घेतलेली उज्जैनला. तेव्हा माझी इच्छा पण नव्हती दीक्षा वगैरे घ्यायची, काहीच नव्हतं. मी माझा मित्र आणि आमचे गुरु आम्ही तिघही गेलेलो. तेव्हा आम्हाला जबरदस्ती उज्जैनला घेऊन गेले, चल उज्जैनला आपण जाऊया, भेटूया, त्यांना दर्शन घेऊया. तेव्हा मी नवीन चालू झालेलं माझं सगळं बघायचं. हे दिसायचं ते आपल्याला एकदम मजाच वाटायचं, हा काय सगळं दिसतंय, काय आला मजाच येते रे बघायला. असं जाऊन बघूया काय आहे काय नाही ते. गेलो, जबरदस्ती मला घेऊन गेलो आम्ही उज्जैनला. मी जेव्हा पाय टाकला ना तेव्हापासून जो मी ट्रान्समध्ये होतो ना तो रिटर्न येईस तोपर्यंत कम्प्लीट. म्हणजे गेलो, उतरलो उज्जैन स्टेशनला, चहा प्यालो, जसा असा मंदिराच्या जवळ येतोय तसं मी कम्प्लीट गुल. म्हणजे कुठे जातोय काय करतोय कोणालाच माहिती नाही. त्या ह्याच्यामध्ये मी त्यांच्याकडून गुरुमंत्र पण घेतलाय सगळं आपल्या धुनकीमध्ये. भस्मारती मी घेतलेली फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यामध्ये. जर मी बोलायला होताना बघितलं असेल ना ते तेव्हा पाहिलंय अक्षरशः. काय झालेलं? भस्मारती जेव्हा घेतलेली उज्जैनला जेव्हा गेलो फर्स्ट टाइम, जेव्हा भस्मारती रात्री लाईन लावायला लागते तिकडे नंबर वगैरे घेऊ ना, तेव्हा कसं लिमिटेड 100 लोकांचा एंट्री होती भस्मारतीसाठी. प्रॉपर भस्मारती तेव्हा 100 लोकांना चान्स मिळायचा भस्मारतीचा. आणि भस्मारतीची खासियत कशी, तिकडे अघोरी यायचा, तेव्हा अघोरी बाबा यायचे, ते भस्म आणायचे आणि त्याच्याने आरती व्हायची. बसलो, गेलो लाईन लावून व्यवस्थित आंघोळ बिंघोळ. रात्री 1 वाजता आंघोळ गेले थंड पाण्यामध्ये, थंडीच्या टायमाला गोठलेलो सगळं. गेलो, लाईन लावली, 4 वाजता आतमध्ये एंट्री झाली. बसमध्ये 4:30-4:30 चालू होते. पण तिकडे एक रूल आहे, तुम्हाला पूर्ण पॅन्टच घालायचे किंवा पूर्ण धोतरच घालायचे, शॉर्ट्स वगैरे घालून जाऊ शकत नाही. गेलो थंडीच्या ह्याच्यामध्ये धोतर बितर घालून, वरती काहीच नाही, अगदी उपरणं घेतलेलं आणि गेलो. बसलो, लेडीज पुढे बसतात आणि जेंट्स मागे. आता सगळं मिक्स केलंय. पहिला तसं प्रॉपर होतं, पहिला लेडीज पुढे जेंट्स मागे आणि लेडीज लोकांना घुंगट टाकायचं भस्मारतीच्या टायमाला. पहिला आरती बिरती नॉर्मल तसे सगळं बघू शकतं. आणि तेव्हा कसं टच करायला मिळायचं.
तेव्हा कसं तिकडे तलाव आहे आतमध्ये, तुम्ही गेला असाल की नाही माहिती नाही, पण तिकडे आतमध्ये गेला मोठा तलाव आहे. त्या तलावामधून जे भस्मारतीला जे यायचे तेव्हा त्या लोकांना एक लोटा पाणी आणायचं आणि मग आंघोळ घालायची. तो सौभाग्य आम्हाला ते मिळालेलं आहे खरोखर. आणि मग ती आंघोळ वगैरे घातली आणि हात लावायला पण मिळायचा, म्हणजे पिंडीला आम्ही अक्षरशः. आणि ती मला असं वाटतं दुनियेमध्ये एक अशी पिंड असेल ना, शंकराची अशी एक पिंड आहे ती महाकाल. तुम्ही हात लावणार, तुम्ही चांबड्याला हात लावताय, हा फील आहे चांबड्याला, अक्षरशः एखाद्याच्या हातापायाला स्किन टच, स्किनला हात लावताना तो फील. आणि स्किनला म्हणजे व्यवस्थित हातबीत लावून मग शेवटी बसलो आणि मग ती नॉर्मल त्याची पूजा होते ती झाली. त्याच्यानंतर यांनी ते गुरु आले पटापट, त्यांनी मग ते चालू केलं. आणि जसे ते हे करतायत आणि तसा जो लिटरली खालपासून असा फॉर्म होतोय, जसा भस्म पडतोय ना तसं असे 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 फॉर्म होत आहेत. मी असा समोर संपलाय, विषयच संपलाय, पुढे काहीच नाही बघतोय. आणि ते कमीत कमी 18-20 फूट अगदी व्यवस्थित कम्प्लीट जसा हे पडतो. आणि ते बराच टाईम होता, तो शेप होता ना, बराच टाईम होता तसाच. आणि हातामध्ये त्रिशूल आहे, नागबाबा आहेत आतमध्ये, गळ्यामध्ये चंद्र आहे, सगळे असे पायावर पाय ठेवून असे एका पिंडीवरती बसलेले आहेत मस्त. आणि एकदम शांत रूप आहे आणि फक्त हे बघतोय बस, बाकी काहीच. गुरु आज खरोखर त्यांना, त्याच्यानंतर मी अक्षर त्यांना ऍक्च्युली गुरु मानला. मी आज तुम्हाला गुरु मानला, आज तुम्ही मला जे दर्शन घडवलं आहे ना त्याच्यानंतर कोण नाही. पण त्यांनी गुरु दीक्षा द्यायच्या आधी महाकालकडून मी गुरु दीक्षा घेतली, त्यांच्याकडून डायरेक्ट हेड ऑफिसबरोबर. त्यांनी गुरु दीक्षा दिली, त्यांनी एक मंत्र दिला, तो मी आजपर्यंत करतो. त्याच्यानंतर या गुरूंचा मंत्र यांनी दिला तो करतो. आणि तसे माझे टोटल 7 गुरु आहेत, त्यांच्याकडून एक गुरुमंत्र आहे, ते मी व्यवस्थित करतो, पालन करतो त्यांनी जे सांगितलं त्या गोष्टींचं. आणि तसंच आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आज जो आहे तो माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने, बाकी काय ना. तुम्ही कधी अक्कलकोट तिथे व्हिजिट केलंय? आणि अक्कलकोटला नाही गेलोय, पण मार जाम खाल्लंय मार जाम स्वामींच्या हाताचा. अच्छा, ते काय? जेव्हा जेव्हा मंदिरात जातो स्वामींकडे भेटायला, मी सहसा जात नाही स्वामींच्या मंदिरात, पण जेव्हा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मी जातो. मग ती कंप्लेंटवाला हिशोब होतो ना, ओ बाबा स्वामी मला हे पाहिजे, स्वामी मला ते पाहिजे, लहान मुलासारखं. पण हा मला चॉकलेटच पाहिजे, मला द्याच म्हणजे द्या, तो हिशोब आहे. गेलो का त्यांची भेटतो, मग ते एक थाप मारणार फाट करून पाठीवरती, मग 2-4 शिव्या घालणार, मग बोलणार बघा एवढे दिवस आला नाही भेटायला, हे नाही ते नाही. पण त्यांच्याकडे गेल्यावर ती जी मजा आहे ना स्वामींकडे स्वामींना भेटायची, ती खरं कुठल्या त्याला भेटायला मजा आहे, जाम मजा येते त्याच्यावर. म्हणजे टाईमच कळत नाही ॲक्च्युली त्यांच्याबरोबर बसायचं. म्हणजे बोलत बसणार, कधी शिव्या घालणार, कधी काहीच बोलणार, कधी मस्करीच करणार. खूप म्हणजे खूप प्रेमळ देव अगर असेल ना तो स्वामी, खूप प्रेमळ आहेत ते. काय किती झालं ना तरी ते तुम्हाला कधी सोडणार नाही. जर त्यांनी तुमचा हात पकडलाय ना, मी काहीही करत ते तुम्हाला कधीच सोडणार. आणि एका हाकेमध्ये उभे राहतात, मनापासून आवाज द्या, स्वामी हजर झालेच पाहिजेत. नाही असं नाहीच, कधी नाही हजर झाले असं झालेलंच नाही. अगदी संकटात अडकलो ना तर एक तर स्वामींना आवाज येतो आणि नाहीतर महाकालला, दोघांनाच बस, त्यांच्या पुढे कोण नाही. पण स्वामींचं जे एक्सपिरियन्स आहे मला खूप वेगळं आहे. गजानन महाराजांच्या इकडे गेलेलो आहे, मठामध्ये गेलेलो आहे मी. त्यांचं जे दर्शन म्हणजे ती आमची गाडी पुढेच जात नव्हती ॲक्च्युली. आणि तिकडूनचं हेच आहे की तुम्ही त्या रस्त्याला जर गेलात तर तुम्ही महाराजांच्या मठात गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. जर त्यांनी जर तुम्हाला बोलवलंय तर तुमची गाडी पुढे जाणारच नाही, काही करा तुम्ही. तिकडे गेलो मी, गजानन महाराजांना फर्स्ट टाइम बघितलं मी तिकडे. मित्र घर फॅमिली आम्ही पूर्ण पिकनिकला गेलेलो. फिरता गजानन महाराज मंदिर, मला माहिती पण नाही गजानन महाराज कोण. बघितलं त्यांचं रूप, बघितलं त्यांची ताकद बघितली आणि नतमस्तक झालो. आहेत खूप सुंदर आहेत, खूप मजा येते तिकडे पण बसून. अगदी तुम्ही तास बसू शकता तिकडे महाराजांच्या मठात, जाम मजा येते, एकदम शांत वाटते. पण मी पंढरपूरला गेलेलो आहे. पंढरपूरला तर अचानक मध्येच, म्हणजे कोणावर गेलो मला आठवत नाही, पण तिकडे पण असं माऊलीला तुम्ही टच करू शकता पायाला. ती पण जी फिलिंग आहे ना, ती पण याची स्किन टचवाली फिलिंग आहे तिकडे पण माऊलींच्या पायाला. ती एक सुंदर जागा आहे खरोखर, बाकी काय नाही. पण ती मूर्ती एवढी मस्त वाटते, एवढी मजा येते बघायला, अगदी मन शांत होऊन जाते. एक मला आता शेवटचं असं ते जेसन बोलला की एक गोष्ट होती जे सत्य अनुभव वगैरे, सत्य घटना आहे. तुम्हाला युट्यूबवरती ना तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण भेटेल. विरारलाच आहे ती बिल्डिंग आहे, सत्य घटना म्हणून. त्या याचा व्हिडिओचं नाव आहे सत्य घटना. विरार वेस्टला आहे ना,
हां, वेस्टला, विरार वेस्टला ती बिल्डिंग आहे. स्टेशनच्या इकडून आजूबाजूला आहे. ती बिल्डिंग आजपर्यंत मोकळीच आहे, मोकट आहे. कोण राहत नाही. आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग्स आहेत, लागून बिगून सगळ्या. पण तिकडूनच्या बिल्डिंगची जी ट्रॅजेडी आहे ती खूप खूप अलग लेवलची आहे. एका रात्रीत कमीत कमी किती 11,000 लिगली 11,000 लोक गायब आहेत. 11,000 लोक त्या बिल्डिंग मधून. हां, 8,000 मिसिंग आहेत टोटल. हां, 8,000 मिळाले, बाकीचे सगळे गायब आहेत. ते नाहीच आहेत. बॉड्या मिळाल्या त्यांच्या, बॉड्या मिळाल्या. ही कधीपासून ही जास्त जुनी पण नाही आहे घटना. डिटेल आहे त्याची, स्टोरी आहे, युट्यूबवर स्टोरी आहे त्याची. सत्य घटना म्हणून टाकणार ती स्टोरी येते. हे पोलिसवाल्यांचं हे जे होते, ज्यांनी जी स्टोरी हे केले ना, स्टार्टिंगला जो स्टार्ट केले तर युट्यूबचा व्हिडिओ, ते पोलिसवाले रिटायर्ड, त्यांच्या हातामध्ये केस होती. त्याचे फुटेज, ओरिजिनल फुटेज कदाचित पोलीस स्टेशनमध्ये असतील. त्यांनी तो फुटेजचा पूर्ण व्हिडिओ टाकलाय, पण एडिटेड आहे मध्ये. पण तुम्ही बघा, चिलिंग आहे एकदम. खूप हॉरर, खूप म्हणजे टेरिफाईंग स्टोरी आहे ती. आणि दाखवायला मला हे लोक घेऊन गेलेले. मी तुम्हाला सांगू, लिटरली 2 सेकंड पण नव्हतं थांबलो तिकडे. 2 सेकंड रस्त्यावरती, बिल्डिंगमध्ये जाऊ शकत नाही तुम्ही, पूर्ण लावलेलं आहे, बंद केलेलं आहे, एंट्रीज बंद केलेली आहे. अगदी मी गाडीमध्येच बसून होतो, गाडीमध्ये बसलोय आणि मी बघतोय समोर बिल्डिंगमध्ये, समोर एक बाई उभी आहे चांगली व्यवस्थित. ती अगदी नजरेला नजर भिडवते. आतमध्ये फक्त एवढंच बोलते, फक्त आतमध्ये, बाकी काही नको करूस. आणि माझ्या हिंमत नाही की बाबा खाली उभं राहील. जबरदस्ती शेवटी खाली उतरलो, अगदी उतरलो, उभा राहिलो आणि उलटी केली. तिकडे निगेटिव्ह एनर्जी जेव्हा भारी पडतात ना, तर पटकन हे होते. उलटी केल्याने तिकडून पळालो. आणि वसईला पोचीस तोपर्यंत मागे अख्खा भुतावळ आलेला. एवढं डेंजर आहे तिकडे. बरेच लोकांनी क्लिअर करायचा प्रयत्न पण केला तिकडे, नाही असं नाही. पण JCB बिल्डिंग तोडायचा प्रयत्न केलाय. JCB जातो आणि बंद पडतो. एवढं आहे ते. एवढं पॉवरफुल. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.